फ्रेंड्स, मला जसा हा माझा नवरा जसा दुसरा आहे ना, तसा माझ्या नवऱ्याची सुद्धा पहिली बायको होती. आणि हे मला तर माहीत होतं, परंतु मला काल एक कॉमेंट आली की खोटी कशाला बोलते, तुझ्या नवऱ्याची पण पहिली बायको आहे आणि तिचं नाव त्याने छातकळ्यावर काढलेलं आहे आणि हे तू स्वतः सांगितलेलं होतं की तुझ्या नवऱ्याची पहिली बायको आहे. तर हो, मी सांगितलेलं होतं आणि त्याचंच मी उत्तर आज देणार आहे. कारण मी आधीपासून माझ्या लाईफमध्ये जे घडलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे. माझं जर भाऊ-भावजाईसोबत भांडण झालं ते मी सांगितलेलं आहे. मी घर सोडलं माझ्या भाऊ-भावजाईमुळे सोडलेलं आहे, ते पण मी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की मी पुण्यात आल्यावर भीक मागणार, हे करणार, ते करणार. परंतु कसं आहे, एखाद्यासाठी जेव्हा आपण खड्डा खणतो ना, तर आपण स्वतःच्या खड्ड्यात जाऊन पडतो. त्याच्यामुळं ना, माणसाने कितीही मोठं झालं किंवा कितीही चांगलं झालं ना, तरी त्या गोष्टीचा माज कधीच करू नये. कारण देणारा जर देव आहे ना, तर तो देऊन पण पाहतो आणि घेऊन पण पाहतो. तो तुम्हाला देऊन बघतो की तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही माज किती करता, तुम्ही लोकांना कमी लेखता का, तुम्ही लोकांना उतरून बोलता का. तो माज ना स्वामी एका दिवसात उतरवू शकतात. त्याच्यामुळे ना, आपल्याजवळ कितीही आलं त्याचा गर्व किंवा माज करू नये. म्हणूनच मी आधीपासून माझ्याकडे कितीही असू द्या, मी दर तासाला कपडे बदलू शकते, एवढे माझ्याकडे प्रोडक्ट असतात. परंतु माझ्या भिकारीच्या औकातीमध्ये राहायची माझी सवय आहे. असो तर गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. गोष्टीमध्ये ब्लॉग पुढे जाते. मी राहतो मागं. तर सकाळी उठलो, सगळ्यात अगोदर चहा घेतल्यानंतर झाडाला पाणी टाकलं. मी झाडू मारतो, गणेशजी पोछा मारतात. तर आणि स्वराज उठला, स्वराजचा ब्रश केला, त्याला फ्रूट्स दिला आणि आमची साफसफाई होईपर्यंत त्याला आम्ही ड्युटी देत असतो तिथं बसायची. तर आता गणेशजीच्या गर्लफ्रेंडची गोष्ट करू घ्या. माझ्या नवऱ्याचं एका मुलीवर खरंच खूप प्रेम होतं आणि म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी त्यांनी मला सांगितलेली आहे आणि लग्नाच्या अगोदर सांगितलेली होती आणि ते मी दोनदा मला वाटते माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर पण केलेली आहे. इथं स्वराज राग भरलेला होता म्हणून बघा कसा तो जाऊन बसला तिथं. तर आज ना मला एक मेहंदीचा व्हिडिओ पण शूट करायचा होता, तर त्याचा प्रमोशन व्हिडिओ आम्ही शूट केला. मला गणेशजीने मेहंदी लावून दिली, मी त्यांना मेहंदी लावून दिली. तर ॲक्च्युली त्या मुलीवर एका प्रेम होता आणि ती रिच घरची चांगली मुलगी होती आणि हे असेच भंटोलगिरी करणारे जरा. आणि कसं आहे, ज्या वयात मुलं कॉलेज शाळेमध्ये जाताना तेव्हा स्वतःला जास्त हुशारी समजतात. आधी हा माणूस खूप डाकू स्वरूपाचा होता, म्हणजे दाढी वगैरे असं हे. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की माझं एका मुलीवर प्रेम होतं आणि ते लग्न पण करणार होते. परंतु झालेलं असं की म्हणजे त्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षानं गणेशजीन माझी ओळख झालेली आहे. तर त्याला आपण लफडं म्हणू शकत नाही, ते त्यांचं प्रेम होतं. परंतु ते प्रेम म्हणजे फुलण्याआधीच म्हणतो ना, भरण्याआधीच ती देवाघरी गेलेली आहे. तर त्याच्यामुळं आणि त्या मुलीचं नाव त्यांच्या म्हणजे छातीवर अजूनही कोरलेलं आहे, सोनू म्हणून. आणि ते मला माहिती आहे, त्यांनी मला लग्नाच्या म्हणजे आमचं जसं लग्न ठरलं ना तेव्हाच सांगितलेलं होतं आणि ते मला माहिती आहे. आणि त्यांनी जर माझं पहिलं लग्न एक्सेप्ट केलेलं आहे, एवढी माझी मुलगी एक्सेप्ट केलेली आहे, तर युजली ती गर्लफ्रेंड मी एक्सेप्ट करू शकतो आणि ती आता सध्या या जगात नाही आहे, बरोबर ना. तर हे गोष्ट मी स्वतः शेअर केलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटते जे लोक आहेत त्यांनी मला त्याच गोष्टी रिपीट करू नका. माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा, मी प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे आणि मी कोणताही व्हिडिओ डिलीट केलेला नाही आहे. जे बोलतो ते एकदाच बोलतो आणि जेव्हा नवरा असे कांड करत होता तेव्हा मी स्वतः शेअर केलेला आहे. आणि सध्या तरी आता असं काही कांट्याचं माझ्यासमोर दिसत नाही. आणि तुम्ही स्वतः पण बघितलेलं असेल की आधी तो माझा नवरा एका कामाला हात लावत नव्हता, परंतु आता तो प्रत्येक कामात माझी मदत करतो. त्याच्यामुळे माझं आता सर्व ठीक आहे. तर इथं आम्ही मेहंदी वगैरे एकमेकांना लावून दिली आणि आम्हाला ती 1 तास ठेवायची होती आणि हा माझा प्रमोशन व्हिडिओ होता. त्याच्यामुळं त्यांची पण केस पांढरी झालीच होती पूर्णपणे, परंतु माझी केस ना फक्त समोरची पांढरी होतात. का होतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग आता आम्हाला 1 तास थांबायचं होतं, पण काय करू सुचत नव्हतं. तर म्हटलं चला तोपर्यंत पोहा करूया. भरपूर दिवस झाले पोहा खाल्लाच नव्हता आणि मी तसा पण पोहा जर खायचा असला ना, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो पोहा खाल्ल्यामुळे, त्यांना एक सांगायचं आहे, तुरीची डाळ आणि समजा बटाटा किंवा पोहा हे जर तुम्हाला खायचं असेल ना, तर हे 12च्या आत खा. 12 नंतर जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार. इवन मी जेव्हा कधी बाहेर जातो ना, तर मी बाहेरसुद्धा नाश्ता पोहाचा करत नाही, मला त्यानं प्रचंड असा त्रास होतो. तर मला आज बटाटा पोहा खायचा होता, वाटाणा वगैरे टाकून. त्याच्यामुळं म्हटलं चला आज करूया. मग गणेशजीनी मला म्हणजे माझ्या प्रत्येक छोट्या कामात ना ते मला मदत करतात. असं नाही आहे म्हणजे बायको घरातली कामं करते म्हणजे तिने नवऱ्याच्या कोणत्याच कामात मदत करू नये. आणि नवरा जर जबाबदारी स्वीकारतो
स्वीकारतो. तर मग बायकोने काही करू नये असं काही नसते. एकामेकाने जर एकमेकांना साथ दिली तर संसार हा सुखाचा होतच असतो. फक्त इगो नसायला नको किंवा तुझ्यापेक्षा मी जास्त कमावतो किंवा मी पुरुष आहे, मी कशाला काम करू, हा इगो जर मधात आला तर संसाराचा धिंगाणा झाला. आणि ह्याच चुका आम्ही आधी केलेल्या होत्या दोघांनी पण, परंतु आता आम्ही त्या चुका करत नाही. मी जर आग झाली तर ते पाणी बनतात आणि जेव्हा ते रागावतात तेव्हा मी शांत बसतो. परंतु आमच्या दोघात तुम्हाला रिअली सांगते, मीच जास्त गरम होते, मीच जास्त हायपर होते, नाहीतर ते खूप शांत राहतात. मस्तपैकी बटाटा पोहा केला आणि दही होतं आणि डाळिंबाचे दाणे काढून ठेवलेले होते. तर ते त्याचा आम्ही सर्वांचा नाश्ता केल्यानंतर मी ते मेहंदी वगैरे वॉश. तर आमच्या इथं ना जास्वंदाचं झाड एकदम असं छोटूसं आहे, परंतु बघा त्याला किती सुंदर असं फूल येते जास्वंदाचं आणि ते 2-2 दिवसांनी येते. मग ते फुल ना मी डायरेक्ट तोडून माझ्या स्वामी चरणीस अर्पण करून देत असते. आणि तुम्हाला एक लिटरली सांगते, तुमची कितीही इच्छा असू द्या, तुमच्याजवळ कितीही पैसा असू द्या, काही असू द्या, जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तुम्हाला त्यांच्या दरबारात बोलवायची, तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा ट्राय करा, स्वामी काही त्यांच्या दरबारात तुम्हाला येऊ देत नसतात. आणि माझ्यासोबत हे 4दा झालेलं आहे. जसं मी स्वराजला हॉस्पिटलमधून आणलं होतं तेव्हापासून माझं सुरू होतं की अक्कलकोटला जायचं. इवन खाली ज्या ताई राहतात त्यांची गाडी घेऊन जायचं ठरवलं होतं. आणि अचानकपणे त्यांना कॉल आला आणि त्या बोलल्या की माझ्या मावसासूची तब्येत खराब आहे, मला तिकडं जायचं आहे. म्हणजे आम्ही निघणार होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आणि रात्रभरात हे घडलं आणि नंतर त्या गाडी घेऊन तिकडे गेल्या. तर माझं तेव्हा कॅन्सल झालं. त्याच्यानंतर अजून एकदा मी ट्राय केलं स्वराजला घेऊन जायचं, तेव्हासुद्धा काहीतरी काम आलं आणि ते पण कॅन्सल झालं. त्याच्यानंतर माझ्या आईसोबत जाण्याचं मी ठरवलं, परंतु माझी आई बोलली की मी आता येणार नाही, मी नंतर येणार. म्हणजे 3 ते 4 वेळा झालं माझ्यासोबत की ते कॅन्सलच होत असतं. आणि नंतर मग ज्या दिवशी देऊळ बंद मूव्ही बघायला गेलो, ज्या दिवशी स्वामींचा चेहरा तो समोर आला, तर मी अक्षरशः स्वामींना विनंती केली की तुम्ही मला तुमच्या दरबारात का बोलावत नाही. आणि असं मी बोलली. आणि दुसऱ्या दिवशी पूजा करताना पण मी स्वामींना बोलली की मला तुमच्या दरबारात बोलावा. मग आमचा असंच इथं भाजीचा विषय चालू होता. म्हणजे आंघोळ वगैरे आम्ही दोघांनी केली आणि इथं स्वयंपाक करायला बसलेला आहो. तर ते मी कणिक लावत होती, म्हणजे कणिक डाळ भातचा कुकर लावला था, कणिक भिजवत होती आणि ती मला भाजी चिरून देत होते. तर ते बोलले की मी त्यांना बोलली सहज, म्हटलं अक्कलकोटला जायची खूप दिवसाची इच्छा होत आहे, पण काही जाणंच होत नाही आहे, काय करायचं काही सुचत नाही आहे. तर मी म्हटलं चलायचं का, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी ना अकोटला पण निघायचं आहे, कारण माझ्या लग्नाची नोंदणी होती त्याच्यामुळं. तर मग ते बोलले की बघूयात. आणि मग त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि जेवण वगैरे केल्यानंतर डायरेक्टली ते ना स्वारगेटला गेले आणि त्यांनी डायरेक्टली तिकीटच काढून आणली. त्यांच्या मनात कसं काय आलं ते मला काही माहिती नाही, परंतु डायरेक्टली त्यांनी तिकीट काढून आणलेलं आहे. आणि जेव्हा माझं हे सर्व आयुष्य असं विस्कटलेलं होतं ना, तुम्हाला सांगते, तुमचं नातं खराब असताना कोणी ते बघणार नाही का खराब झालं, कोणी जुळवण्याचा प्रयत्न करणार नाही, उलट वाढवण्याचा प्रयत्न करेल की तो असाच आहे, तो तसाच आहे, त्याला सोडून दे, तू जास्त कमावते, असं करते तसं करते. आणि हा माणूस बघा मध्येच लोडला होता. मग मी त्यांना ओरडली की चला उठा, इथं मध्ये झोपू नका, चला उठा पटकन. तेव्हा ते उठून गेले आणि त्यांनी मला भाजी वगैरे चिरून दिली आणि लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. चपात्या माझ्या झाली होत्या, मसाला पण त्यांनीच मला काढून दिला होता. तर मी आज ना भाजीमध्ये वाटाणा, बटाटा, वांगी, टोमॅटो सगळं टाकून दिलं होतं. आणि काहीतरी नवीन मी ट्राय नेहमी करत असते. मला आवडतं असं काहीतरी नवीन ट्राय करायला, म्हणजे 4-5 भाज्या एकदम मिक्स करायच्या किंवा हे. आणि ते जेव्हा घरी नव्हते ना, तर तेव्हा मी असं म्हणजे स्वयंपाक कमी करत होती, परंतु ते आले की आम्ही मसाल्याच्याच भाज्या करतो, कारण एकटीसाठी ना भाज्या वगैरे करणं जीवावर येतं, परंतु आपल्या घरी कोणी आलं की मग आपल्याला इंटरेस्ट येतो. तर मस्तपैकी स्वयंपाक केलेला आहे. आणि या तुम्ही पण जेवायला. आज आम्ही मिक्स व्हेज केली होती, म्हणजे 4-5 मिक्स भाज्या करून भाजी केली होती. आणि स्वराजला पण मी आता सर्व तर इथं आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाजी छान झाली होती आज. आणि माझ्या भाजीच्या मागे सगळ्यात मोठा हात गणेशजीचा असतो. भाजी चिरून देण्यापासून मसाला तयार करून देण्यापर्यंत तेच मला करून देत असतात. तर इथं स्वराज पण आमच्यासोबत जेवण करायला बसलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही वेगळं काहीच करत नाही, कारण स्वराला मी फिक्की भाजी करत होती, तर त्याच्यामुळे स्वरा आत्ता पण तिखट भाजी जास्त खात नाही. आता तुम्ही बोलणार इथं स्वरा कुठं आहे, तर स्वरा तिच्या मावशीकडे आहे सुट्टीमध्ये, त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. तर स्वराजला पण मी बोलली होती तू राहा, परंतु हा काही त्याच्या मावशीकडे राहिला नाही. परंतु स्वरा बोलली मी राहते, कारण तिथं खेळायला तिला मुली वगैरे आहेत आणि शाळेला सुट्टी आहे, तोपर्यंत बोलली राहतो. आणि हे झाल्यानंतर मला प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे होते, तोपर्यंत गणेशजी गेले आणि स्वारगेटवरून डायरेक्टली तिकीटच काढून आणले. मला त्यांनी विचारलं 9 वाजता चालायचं का, तर म्हटलं नाही, माझे काही प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे आहेत आणि अर्जंटली द्यायचे आहेत, त्याच्यामुळे 9च्या बसने होणार नाही. शेवटची बस बघा, आता शेवटची बस होती 10ची. तर मी म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी डायरेक्टली तिकीट काढून आणलं. आणि असं असते,
जेव्हा स्वामींची इच्छा असली ना तुम्हाला दरबारात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर मी ह्या ड्रेसचं प्रमोशन केलं आणि त्याच्यानंतर मला या साडीचं प्रमोशन होतं, प्लस मला हे मेकअपचा व्हिडिओ पण शूट करून द्यायचा होता आणि त्यांनी मला स्क्रिप्ट वगैरे सर्व पाठवून दिलेली होती. तर पटकन मी पहिले ड्रेसचे व्हिडिओ सर्व शूट करून घेतले, मग ही साडी वेअर केली, साडीचा पण व्हिडिओ शूट करून घेतला आणि लगे हात मी मेकअपचा पण व्हिडिओ शूट करून घेतला, कारण साडीवर आपण मेकअप करतोच त्याच्यामुळे टेन्शनच नसते. तर लगे हात मी मग मेकअप वगैरे करून घेतला ह्या प्रोडक्टचा आणि शूट करून घेतला. तर मला एका ताईच्या कॉमेंट होत्या की प्रोडक्ट आपण ऑर्डर करायचे का, तर हो, सुरुवातीला ना प्रोडक्ट तुम्हालाच ऑर्डर करावे लागतात आणि ते रिटर्न करावे लागतात आणि तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत काम करता तर तुमचा नंबर व्हाईट लिस्टेड होतो, त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रोडक्ट बोलवू शकता, रिटर्न करू शकता. आणि त्यांनी स्क्रिप्ट यावेळेस मला खूप वेगळी दिली होती की तुम्हाला नवरीचा लुक रिक्रिएट करायचा आहे. तर मी अशा पद्धतीने नवरीचा लुक रिक्रिएट केला आणि नंतर संध्याकाळी एवढी धावपळ सुरू झाली आमची, कारण आम्हाला निघायचं होतं. तर पटापट मी आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण बाहेरचं खाल्लं की मला कसं तरी होतं. त्याच्यामुळे यावेळेस मी चपात्या, भेंडीची भाजी वगैरे, मस्त पापडची चटणी वगैरे पटकन करून घेतली. तो शूट काही घेतला नाही, कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे मी मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. तर पटापट आम्ही सर्व काही आवरून घेतलं आणि इथं आमची सर्व तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता अक्कलकोटला. चला फ्रेंड्स, तर आम्ही चाललो स्वामींच्या दर्शनाला, म्हणजेच अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचं माझं प्लॅनिंग सुरू होतं, परंतु फायनली आज मुहूर्त आला. ते म्हणतो ना, स्वामींचा आदेश येईपर्यंत स्वामी दर्शन होत नाही आणि आज मला स्वामींनी बोलावलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे. तर कंटिन्यू बनून राहा, चलो. आणि जेव्हा स्वामींच्या दरबारात जायला निघालो ना, तेव्हा माझा आनंद खरंच गगनात मावत नव्हता की अशक्य ही गोष्ट शक्य झाली आणि मनात नसतानासुद्धा एकदम आम्ही वाऱ्यासारखे अक्कलकोटला निघालो. तर थोडासा याला वेळ होता आणि भूक पण लागली होती आणि डब्बा सोडायला तर हे नव्हता, म्हणून इथं ना पराठे खूप छान मिळतात. तर मी डोसा घेतला, गणेशजीने पराठा घेतला आणि स्वराजने तो बाऊल घेतला कशाचा तरी, जो ना सध्या खूप फेमस आहे पुण्यामध्ये. आणि आम्ही इथं आलो तर आमची बस लागलेलीच होती आणि लगेच आम्ही बसमध्ये बसायला गेलो आणि 10ची बस होती आणि सगळे सीट रिझर्वेशन होते आणि सगळे लोक अक्कलकोटला जाणारे होते आणि खूप छान प्रवास झाला. 1-1.5 तासाने गाडी थांबली एका हॉटेलमध्ये, तिथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुढचा प्रवास केला. तर दुसऱ्या दिवशी आमची खूप छान पद्धतीने अक्कलकोट दर्शन आणि तुळजाभवानी मातेचं दर्शन झालेलं आहे. तर असं झालं आमचा अचानकपणे भयानकपणे अक्कलकोट जाण्याचा प्रवास सुरू. तर चला, हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी दर्शन, तुळजाभवानीचं दर्शन होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.